हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वाद मराठवाड्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि तिखट अशी डिश, एसरवडी. तर आजची डिश मी नाही तर मम्मी बनवणार होती. व्हिडिओ बनवायचा म्हणलं की मम्मीला थोडं घाबरल्यासारखं झालं, पण मी म्हणलं की आपण दोघे मिळून करूयात व्यवस्थित. सगळ्यात आधी गॅस चालू केलं, पातेलं ठेवलं. पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम टाकल्यानंतर मम्मीने त्याच्यामध्ये जिरे टाकली, लाल तिखट आणि हळद आणि पाण्याची फोडणी दिली. पाण्यामध्ये जिऱ्याची पावडर आणि लसणाची पेस्ट टाकली. पाणी छान उकळल्यानंतर त्यात बेसन बसल इतकं व्यवस्थित हाटून घेतली. बेसन पीठ छान शिजलं. मग ते एका परातीवरती तेल लावून त्याला छान थापून त्याच्यावर एसरवड्या तयार केली. आणि नंतर ते व्यवस्थित बारीक असं कट करून घेतली. त्याला आकारही खूप छान दिली होती आणि दिसायला तर खूप छान दिसू लागलं होतं. तर इथं आपल्या वड्या बनवून तयार झाल्या होत्या. मम्मीने ते एका भांड्यामध्ये काढून व्यवस्थित साईडला ठेवून दिली आणि त्याच्या रश्श्याची तयारी करायला सुरुवात केली. रस्सा करण्यासाठी मम्मीनं पातेलं ठेवलं. पातेलं गरम झाल्यानंतर तेल टाकली. तेल गरम झालं, मग जिरे टाकली. जिरे तडतडले आणि मग मम्मीनं खोबर आणि कांद्याचं वाटण तयार करून ठेवलं होतं आधी, ते टाकले. ते वाटण व्यवस्थित परतू दिली. मग त्यामध्ये काळा मसाला, लाल मसाला, सवई मसाला, मीठ आणि जिऱ्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट टाकली. आणि आपण जे बेसन पीठ वाफवलं होतं ना, त्या पातेल्याला खाली बुडाला पीठ लागलेलं असतं. मग ते मम्मीने व्यवस्थित काढली आणि त्यामध्ये पाणी ॲड करून तेच पाण्याचा रस्सा तयार केली. तर इथं आपली व्यवस्थित झणझणीत एसरवडी तयार झालेली होती. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.